तर मोस्ट आयएमपी कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट करता येतं आपल्याला, कॅरेक्टरिस्टिक नॉन झिरो आणि झिरो व्हॅल्यू साठी, बरोबर आहे. कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट केलं तर आपण झिरो आणि नॉन झिरो साठी. पटकन रिवाइज करतोय. जर नॉन झिरो असेल, जेव्हा नॉन झिरो असेल तर काय करतो आपण, सबट्रॅक्ट -1 करतो, -1 करतो, नंबर ऑफ डिजिट -1. हे झालं तुमचं नॉन झिरो व्हॅल्यू साठी. झिरो व्हॅल्यू साठी काय केलं आपण, नंबर ऑफ 0 + 1 आणि आपण काय करतो बार, वरती काय लिहिलं आपण बार. क्लिअर आहे सगळ्यांना, आठवलं? +1 पण काय फाइंड आउट करतो, 0 आफ्टर डेसिमल, तिथे नंबर ऑफ 0 बिफोर डेसिमल. सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे, ते कॅरेक्टरिस्टिक लक्षात आलेलं आहे. आता आपण त्याच्या पुढचं बघणार आहे. आणि लॉग इज इक्वल टू काय असतं, कॅरेक्टरिस्टिक डॉट मॅन्टिसा, बरोबर ना, कॅरेक्टरिस्टिक डॉट मॅन्टिसा. आतापर्यंत आपण काय बघितलंय, कॅरेक्टरिस्टिक झालंय, डॉट लिहिण्यासाठी कोणाला काय अडचण येणार नाही. डॉट लिहिण्याचं कोणाला अडचण येईल का, कोणाच अडचण येणार नाही. रिमेनिंग करायला मॅन्टिसा, आज आपण मॅन्टिसा फाइंड आउट करणार आहे. मॅन्टिसा कशातून मिळतं, आपल्या लॉग टेबल मधून. ठीक आहे, हाऊ टू फाइंड मॅन्टिसा. मॅन्टिसा फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा जे काही डिजिट दिला असेल, कन्वर्ट ऑल डिजिट अप टू 4 डिजिट. किती डिजिट पर्यंत कन्वर्ट करा, अप टू 4 डिजिट पर्यंत कन्वर्ट करा. नेक्स्ट बघा, 4.265384 बघा, हे किती डिजिट झालं, 1 2 3 4 5 6 आणि 7 डिजिट आहे. त्याचं कन्वर्जन काय करायचं, तुम्हाला 4 डिजिट पर्यंत कन्वर्ट करायचं. किती, 4.265. ठीक आहे. आता हे कन्वर्जन साठी दोन नियम आहेत. कन्वर्जन साठी दोन नियम आहेत. डिटरमाइन द राउंडिंग डिजिट. राउंडिंग डिजिट बघायचे किती पर्यंत सांगितलं आपल्याला, प्लस 4 डिजिट पर्यंत, म्हणून 4 डिजिट पर्यंत जायचं, 1 2 and 3 and 4. 4च्या राईट साईडला बघायचं, 4च्या राईट साईडला बघायचं, 4 डिजिटच्या राईट साईडला. जर लेस दॅन असेल तर नो कन्वर्जन, जर ग्रेटर दॅन 5 असेल तर काय करा, +1 करा कन्व्हर्टेबल डिजिट मध्ये. डिटरमाइन द राउंडिंग डिजिट अँड लुक ॲट इट्स राईट हँड साईड. कुठे बघायचं आपल्याला, राईट हँड साईड. राईट हँड साईडला इथे किती, 3. तर एक्झाम्पल बघूया. इफ द डिजिट ॲट द राईट हँड साईड आर लेस दॅन 5, देन कन्सिडर देम इज इक्वल टू 0. बाकीचं काय कन्सिडर करायचं, 0 कन्सिडर. एक्झाम्पल बघूया. 4.268344, 4 डिजिट पर्यंत कन्वर्ट करायचं, इथपर्यंत आलो. राईट साईडला बघितलं, लेस दॅन 5 3, मग दिस इज इक्वल टू काय कन्सिडर करायचं, 0. म्हणून काय आन्सर आलं, 4.268. ठीक आहे. नेक्स्ट बघा, if the digit at right hand side are greater than or equal to 5, greater or equal to 5 असेल, then add +1 to that digit, convertible digit आहे ती, both digit, and consider all other digits as a 0. एक्झाम्पल बघा, 4.26167. ठीक आहे. 1 काय कन्व्हर्टेबल डिजिट आहे, 6 कसा आहे, राईट हँड साईडला आहे, विच इज ग्रेटर दॅन 5 आहे. मग काय करायचं, कन्व्हर्टेबल डिजिट मध्ये काय करायचं, +1 करायचं आहे, म्हणजे काय आन्सर येईल, 4.262. लक्षात आले का, लक्षात आलंय. चला नेक्स्ट, नंबरिंग द्यायचं आहे. नंबरिंग देताना नॉन झिरो जिथून स्टार्ट होतोय तिथून द्यायचा. शब्द परत एकदा वापरतोय, नंबरिंग कुठून स्टार्ट करायचे, जिथून नॉन झिरो स्टार्ट होईल तिथं. इथून जर 2.00च्या ऐवजी इथं 3 असता तर 3 ला आपण फर्स्ट डिजिट म्हटलं असतं, पण इथं 0 आहे, नॉन झिरो आहे, 0 व्हॅल्यू आहे, म्हणून नॉन झिरो कुठून स्टार्ट होतोय, 2 पासून, म्हणून मी त्याला म्हटलं फर्स्ट डिजिट. नंतर त्याला सेकंडला सेकंड डिजिट, थर्ड डिजिट आणि फोर्थ डिजिट. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना. नंबरिंग देता येईल. नंबरिंग कुठून स्टार्ट करायचं आहे, नॉन झिरो पासून. नंबरिंग कुठून स्टार्ट करणार तुम्ही, नॉन झिरो पासून. बा हे जे काय पहिले 2 डिजिट आहे, म्हणजे फर्स्ट डिजिट आणि सेकंड डिजिट, कुठे बघणार तुम्ही, फर्स्ट कॉलम मध्ये. याला फर्स्ट कॉलम म्हणा, याला काय म्हणा तुम्ही, फर्स्ट कॉलम. फर्स्ट कॉलम मध्ये फर्स्ट अँड सेकंड डिजिट कुठे बघणार, फर्स्ट कॉलम मध्ये. थर्ड डिजिट कुठे बघणार, फर्स्ट रो मध्ये, याला फर्स्ट रो म्हणा. आणि फोर्थ डिजिट रिमेनिंग राहिला तो कुठे बघणार, मीन डिफरन्स मध्ये. कळालं का, पहिले 2 डिजिट कुठे बघणार, कॉलम मध्ये. थर्ड डिजिट कुठे बघणार, रो मध्ये. आणि फोर्थ डिजिट कुठे बघणार, मीन डिफरन्स मध्ये. जर मी जर बघितलं, म्हणजे पहिले 2 डिजिट आहे, 10 ने स्टार्ट होतंय, अप टू 99 पर्यंत असणार आहे, अप टू 99 पर्यंत असणार आहे. 99 नंतर काय होणार आहे,
100 होणार आहे. 99 नंतर काय होणार आहे 100 होणार आहे. क्लिअर आहे. थर्ड डिजिट बघा, थर्ड डिजिट किती स्टार्ट होतोय 0 पासून स्टार्ट होतोय अप टू 9 पर्यंत. 0 पासून स्टार्ट होतोय अप टू 9 पर्यंत. लक्षात आलं. मीन डिफरन्स बघा, मीन डिफरन्स जर बघितलं तुम्ही कितीने स्टार्ट होतोय 1 पासून अप टू 9 पर्यंत. मीन डिफरन्स चालू होते 1 टू अप टू 9 पर्यंत. कळालं का. मीन डिफरन्स, रो आणि तुमचा फर्स्ट कॉलम. नंबरिंग स्टार्ट विथ ए नॉन झिरो डिजिट स्टार्ट. जिथून नॉन झिरो डिजिट स्टार्ट होतो तिथून काय करा नंबरिंगला द्यायला सुरुवात करा. क्लिअर आहे. बघा आवाज येतो ना. नंबरिंग स्टार्ट विथ ए नॉन झिरो डिजिट स्टार्ट. जिथून नॉन झिरो डिजिट स्टार्ट होईल तिथून काय करायला सुरुवात करा नंबरिंग द्यायला. इथून काय नंबरिंग काय 2 आहे, इथं काय 4 आहे, इथं काय 8 आणि 9. जिथून स्टार्ट होतो तिथून काय करा, जिथून स्टार्ट होतोय. आवाज रिफ्लेक्ट होतोय का. ठीक आहे. नंबरिंग स्टार्ट विथ ए नॉन झिरो डिजिट स्टार्ट. नंबरिंग कुठून स्टार्ट करा तुम्ही नॉन झिरो डिजिट स्टार्ट पासून. ठीक आहे. चला ह्या एक्झाम्पल मध्ये पटकन सांगा नंबरिंग कुठून स्टार्ट करू. 4 पासून का इथून. नंबरिंग कुठून स्टार्ट करायचं आहे पटकन. 4 पासून स्टार्ट करायला. ठीक आहे 4 पासून. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये 3 पासून का 1 पासून. 3 पासून का 1 पासून. पटकन नंबरिंग कुठून स्टार्ट करा तुम्ही 1 पासून. क्लिअर आहे. 1 पासून स्टार्ट करा. नॉन झिरो कुठून स्टार्ट होतो तुमचा 1 पासून. नेक्स्ट बघा, नेक्स्ट मध्ये 6 पासून. क्लिअर आहे. आता 2 पासून. क्लिअर आहे. क्लिअर आहे का. हाऊ टू फाइंड मॅन्टिसा. कन्वर्ट करता येतात आपल्याला कन्वर्जन जमतंय. कन्वर्जन जमतंय. आता 4 डिजिट कन्वर्जन करता येतं. ठीक आहे. नंबरिंग देता येतं. नंबरिंग पण देता येतं. 1 डिजिट, फर्स्ट डिजिट, सेकंड डिजिट, थर्ड डिजिट. पहिले 2 डिजिट कुठे बघणार फर्स्ट कॉलम मध्ये बघणार आहे. पहिले हे 2 डिजिट कुठे बघणार आहे फर्स्ट कॉलम मध्ये बघणार. थर्ड डिजिट कुठे बघणार रो मध्ये बघणार. आणि 9 कुठे बघणार मीन डिफरन्स मध्ये. थर्ड डिजिट कुठे बघणार फर्स्ट रो. आणि काय करायचं बघा फर्स्ट रो डिजिट, फर्स्ट 2 डिजिट कुठे बघणार फर्स्ट कॉलम मध्ये. आणि थर्ड डिजिट कसं बघणार तुम्ही फर्स्ट रो विथ रिस्पेक्ट टू 2 डिजिट कॉलम. विथ रिस्पेक्ट टू 2 डिजिट कॉलम जे 2 डिजिट मध्ये दिलेली व्हॅल्यू आणि थर्ड डिजिट यांच्यावर रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू लिहायची. ठीक आहे. फोर्थ डिजिट कुठे बघणार तुम्ही मीन डिफरन्स मध्ये. फोर्थ डिजिट कुठे बघणार तुम्ही मीन डिफरन्स मध्ये. क्लिअर आहे का. फोर्थ डिजिट कुठे बघणार मीन डिफरन्स मध्ये. एक्झाम्पल आहे तुमचा 18.2489. पहिलं पटकन सांगा कॅरेक्टरिस्टिक किती. कॅरेक्टरिस्टिक किती. कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे 1. कॅरेक्टरिस्टिक किती 1. का कसं बघतो आपण कॅरेक्टरिस्टिक साठी कसं बघतो आपण डेसिमलच्या अगोदर किती नॉन झिरो डिजिट आहे. नॉन झिरो डिजिट किती नंबर ऑफ डिजिट किती आहे 2. 2 - 1 किती होईल तुमचं कॅरेक्टरिस्टिक 1. ठीक आहे. किती झालं तुमचं कॅरेक्टरिस्टिक 1. प्रॅक्टिस असू द्या. विदाउट प्रॅक्टिस करू नका काम.
होतो. ठीक आहे. आता ह्या डिजिटचा 4 डिजिट मध्ये कन्वर्ट करायचं. या डिजिटचा 4 डिजिट मध्ये कन्वर्जन करायचं तुम्हाला. कन्वर्जन करताना कसं काय लक्षात ठेवायचं तुम्ही? कन्वर्जन करताना काय लक्षात ठेवायचं? 4 डिजिट पर्यंत जायचं, लेफ्ट साइडला राईट साइडला बघायचं, ग्रेटर दॅन 5 का? यस, ग्रेटर दॅन 5 असेल तर त्याला कन्वर्ट करून घ्यायचं. ते झालं तुमचं 18.25. कळालं का? 18.25. कळालं का? 18.25 कसं झालं? कळालं का? कन्वर्ट करून घेतला 18.25. चला, पहिले 2 डिजिट म्हणजे 1 आणि 8 कुठं सर्च करणार? इथं. आणि 2 कुठं सर्च करणार? इथं. बा 18 आणि 2, 18 आणि 2 थर्ड डिजिट कुठं बघितलं? इथं. त्याचं रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू किती आहे? 2601. किती आहे रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू? 2601. क्लिअर आहे का? रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू कळालं का? 2601. आणि रिमेनिंग किती राहिला? 5. हा स्ट्रेट जायचा, स्ट्रेट रो मध्ये बघायचंय, म्हणजे 5 ची व्हॅल्यू बघायची. इथं 5 बघा, 5 ची व्हॅल्यू किती आहे? 5 आहे बघा, इथं 5 आहे. 5 ची व्हॅल्यू किती? 12. म्हणजे काय? 2601 प्लस 12. 2601 प्लस 12 किती झालं? 2613. हे कळालं का? 2613. ठीक आहे. आता 2613 हे काय झालं? मॅन्टिसा. हे काय झालं तुमचं? 2613 काय झालं? मॅन्टिसा. एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल काय होता? 18.24. 89 कॅरेक्टरिस्टिक किती? 1. मॅन्टिसा किती सापडला माझा? 2601 प्लस 12 किती झालं? 2613. 2613. मग कॅरेक्टरिस्टिक किती? 1 आणि मॅन्टिसा किती आहे? 2613 आणि मध्ये डॉट आहे. 1.2613. कळालं का? 1.2613. नेक्स्ट बात, नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये 8958 पटकन कॅरेक्टरिस्टिक किती? आता 89.58 किती कॅरेक्टरिस्टिक? सर्वात पहिले लॉग सॉल्व करताना कॅरेक्टरिस्टिकच काढायचं आहे. लॉगरिथम मध्ये कॅरेक्टरिस्टिक मस्ट आहे. कन्वर्जन केल्यानंतर नाही. कधी करायचं आहे? सर्वात स्टार्टिंगला तुम्हाला काय सवय असते पाहिजे? कॅरेक्टरिस्टिकची. कॅरेक्टरिस्टिक किती? 1. बाकीच्यांना कळतंय ना? कॅरेक्टरिस्टिक किती? 1. चल, रिमेन पहिली डिजिट किती? 89 आहे. मग फर्स्ट कॉलम मध्ये बघणार 89. 89 आणि मीन डिफरन्स मध्ये किती व्हॅल्यू? 5. 5 ची व्हॅल्यू किती आली सापडली आपल्याला? 9518. 9518. रिमेनिंग किती? 8. 8 इथे आहे बघा. रो मध्ये सरळ जा. रो मध्ये सरळ गेले, किती व्हॅल्यू सापडली मला? 4. किती व्हॅल्यू सापडली? 4. 9518 प्लस 4 किती झालं? 9522. 9522. क्लिअर आहे का? बघ, 8958 कॅरेक्टरिस्टिक 1, मॅन्टिसा किती? 9518 प्लस 4 9522. म्हणून कॅरेक्टरिस्टिक किती? 1 आणि मॅन्टिसा किती? 9522. कळालं का? चल, याचं कॅरेक्टरिस्टिक किती आहे? याचं कॅरेक्टरिस्टिक किती आहे? याची कॅरेक्टरिस्टिक किती आहे? 3 बार. किती कॅरेक्टरिस्टिक? 3 बार. लक्षात असू द्या. कॅरेक्टरिस्टिक किती आहे? 3 बार. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस शिवाय येणार नाही. कॅरेक्टरिस्टिक किती आहे? 3 बार. चला, 645 मध्ये बघा. 64 चा 5 मध्ये 64 चा 5 जर बघितलं, 64 चा 5 बघितलं, मीन डिफरन्स मध्ये किती व्हॅल्यू बघायची? इथं काय व्हॅल्यू दिली का? इथं काही व्हॅल्यू दिली का? 64 नंतर 4th डिजिट दिलाय का? 4th नंबरचा डिजिट दिलाय का? मीन डिफरन्स मध्ये सर्च करायला नाही. मग काय कन्सिडर करायला तुम्हाला? 0. 4 डिजिट मध्ये नाही दिला असेल तर काय कन्वर्ट करायला? 0. 0 मीन डिफरन्स मध्ये आहे का? 1 ने स्टार्ट होतोय, म्हणजे व्हॅल्यू सर्च करायची गरज नाही. मग व्हॅल्यूज किती आली? 8096 प्लस 0 इज इक्वल टू 8096. कॅरेक्टरिस्टिक किती? 3 बार.
मीन डिफरन्स किती 8096 म्हणून काय 3 बार पॉइंट 8096 क्लियर आहे का? नेक्स्ट एक्झाम्पल बघा 326.9 कॅरेक्टरिस्टिक किती पटकन सांगा आणि आन्सर सर्च करा. आता कॅरेक्टरिस्टिक किती 2 बघा कशामध्ये बघायला मला 32चं 6 मध्ये असंच वाचन करायचं आहे. 32चं 6 32चं जर 6 बघितलं तर व्हॅल्यू काय सापडली मला 32चं 6 5132 बघा 32 इथं आहे आणि 6 इथं आहे. त्याची व्हॅल्यू किती आहे 5132. मीन डिफरन्स मध्ये व्हॅल्यू किती 9 9 ची व्हॅल्यू किती 12 9 ची व्हॅल्यू किती 12 प्लस 12 केला तर किती मिळालं 5144. चला पटकन कॅरेक्टरिस्टिक किती 2 मॅन्टिसा किती 5144 म्हणून कॅरेक्टरिस्टिक डॉट मॅन्टिसा काय आलं 2.5144. क्लियर आहे का? 2.5144 क्लियर आहे. लास्ट एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल 2148 पटकन कॅरेक्टरिस्टिक किती आहे पटकन कॅरेक्टरिस्टिक किती आहे इथं डेसिमल दिलेलं नाही. डेसिमल कुठं कन्सिडर करायचं ऍट लास्ट आणि त्याच्या अगोदर किती डिजिट आहे 4 डिजिट आहे. 4 - 1 किती झाले 3. कॅरेक्टरिस्टिक किती 3 कॅरेक्टरिस्टिक किती आला 3. चला लॉगरिथम मध्ये बघितला कशाचं बघ ना 21चं 4 मध्ये 21चं 4 मध्ये चला 21चं 4 मध्ये बघितलं व्हॅल्यू किती आली 3304 किती व्हॅल्यू आली 3304. मीन डिफरन्स मध्ये किती व्हॅल्यू बघणार 8 मध्ये मीन डिफरन्स व्हॅल्यू 8 त्याची व्हॅल्यू किती आहे 16 ऍड केलं तर काय मिळालं मला 3320. कॅरेक्टरिस्टिक 3 म्हणून काय आन्सर आला 3.3320. क्लियर आहे. चला हा एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. हा एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. पटकन सॉल्व्ह करायचा आहे. विदिन 30 सेकंड तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. मिळालं पाहिजे तुम्हाला 3 बार 0.9939 3 बार 0.9939 लक्षात आलं का सगळ्यांच्या 3 बार 0.9939. होमवर्कसाठी स्क्रीनशॉट घ्या. होमवर्कची प्रॅक्टिस करा. या एक्झाम्पल मध्ये 30 नंबरचं एक्झाम्पल बघा. 30 नंबरचं एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करणार 6च्या पुढे किती 0 पुट करणार 3 0 पुट करणार म्हणजे 6000. मग कशामध्ये बनणार 60चा 0 मध्ये. कळाला का एक्झाम्पल. हा एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करणार तुम्ही हा एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करणार 13 या 6च्या अगोदर किती पुट करा मला 3 टाइम्स 0 पुट करावं लागेल म्हणजे 60चा 0 बघा असं बघा 60चा 0 म्हणजे 60 आणि त्याचा 0 किती आन्सर येणार आहे 7782. कळालं का फक्त कॅरेक्टरिस्टिक बदलेल 7782. क्लियर आहे. चल स्क्रीनशॉट घ्या आन्सर साठी. घेतला असेल. नेक्स्ट कडे जाऊ. अँटीलॉग. आता अँटीलॉग बघायचं आपल्याला.
ऍप्लिकेशन उद्या बघूया, पण आज अँटी लॉग ते बघूया. चला पटकन सांगा, लॉगचे जेव्हा मी लॉगसाठी शब्द बघा, लॉगसाठी जेव्हा मी नंबरिंग करत होतो तेव्हा मी काय बघितलं, कुठून नंबरिंग स्टार्ट केलं? घनश्याम काय अडचण? घनश्याम काय अडचण? ठीक आहे, नॉन झिरो पासून स्टार्ट केलं बरोबर ना. जर मी लॉग मध्ये याला नंबरिंग दिले असतील तर कुठून स्टार्ट झालं? 1 पासून का 2 पासून? तर लॉग नुसार जर मी विचार केला असता तर माझे स्टार्टिंग कुठून झाली असती? 1 पासून का 2 पासून? लॉगरिथम टेबल मध्ये बघतोय, लॉग टेबल मध्ये बघतोय 1 पासून स्टार्ट झाला असता. बघा बरं, जर मी अँटी लॉग जर व्यवस्थित बघितला, डेसिमलच्या नंतर स्टार्ट होत आहे, डेसिमलच्या नंतर स्टार्ट होत आहे, म्हणजे मला नंबरिंग पण देताना कुठून द्यावं लागणार आहे? आफ्टर डेसिमल. नंबरिंग कुठून स्टार्ट करा ना? आफ्टर डेसिमल. मग पर डिजिट इथं काय होईल? अँटी लॉग मध्ये पर डिजिट काय होईल? 2 का 1? 2 ने स्टार्ट होईल, म्हणून 2 ला पर डिजिट म्हणा, 4 ला सेकंड डिजिट म्हणा, 8 ला थर्ड डिजिट म्हणा आणि 9 ला फोर्थ डिजिट म्हणा. क्लिअर आहे? पहिले 2 डिजिट, फर्स्ट 2 डिजिट पहिल्यासारखं, फर्स्ट 2 डिजिट कुठे बघणार? फर्स्ट कॉलम मध्ये. थर्ड डिजिट कुठे बघणार? फर्स्ट रो मध्ये. आणि 4 डिजिट कुठे बघणार? मेन डिफरन्स मध्ये. ठीक आहे, मी जर व्यवस्थित जर बघितलं मेन डिफरन्स कॉलम मध्ये काय? डेसिमल 00 टू अप टू डेसिमल 99. लक्षात आलं का? डेसिमल 00 टू डेसिमल 99 पर्यंत याची स्टार्टिंग आहे. कळालं? स्टार्टिंग. आणि याची स्टार्टिंग किती आहे? 0 पासून अप टू 9 पर्यंत. 0 टू अप टू 9. 4 डिजिट बघितला, 1 टू अप टू 9. चला, अँटी लॉगचं कळालं का? अँटी लॉगचं टेबल स्ट्रक्चर कळालं का? टेबल स्ट्रक्चर कळालं? अँटी लॉगचं टेबल स्ट्रक्चर. ओके. नंबरिंग कुठून स्टार्ट करणार आहे? आफ्टर डेसिमल. नंबरिंग स्टार्ट विथ आफ्टर डेसिमल. नंबर कुठून स्टार्ट करणार आहे? आफ्टर डेसिमल नंतर. ठीक आहे, चला एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल मध्ये सांगा कुठून स्टार्ट करू? 0 पासून की 4 पासून? 0 पासून की 4 पासून नंबरिंग द्यायला स्टार्ट करायचं आहे? नंबरिंग कुठून स्टार्ट करणार? 4 पासून. हो तुझ्या, मी सांगितलंय काय सांगितलंय? आफ्टर डेसिमल म्हणजे 0 ने स्टार्ट होईल. आहे का आपल्याकडे पहिले 2 डिजिट 00? आहे बघा 00. कळालं का? 00 ने स्टार्ट करू शकतो. ठीक आहे, थर्ड डिजिट कुठे आहे? 0 मध्ये बघू शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये 1 2 4 5 आणि 3 2 मध्ये नंबरिंग कुठून स्टार्ट करणार आहे? नंबरिंग कुठून स्टार्ट करणार आपण? 3 पासून. लक्ष असू द्या, त्या एक्झाम्पल मध्ये 1 पासून स्टार्ट करावं लागेल. ठीक आहे, हा इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? आतापर्यंत बघितलं आपण नंबर ऑफ डेसिमल आफ्टर डेसिमल, बरोबर ना? आफ्टर डेसिमल व्हॅल्यू, बिफोर डेसिमल जे व्हॅल्यू आहेत, बिफोर डेसिमल, इथं बिफोर डेसिमल किती? 0. इथं बिफोर डेसिमल किती? 1 2 4 5 आहे. इथं बिफोर डेसिमल किती? 0. लक्षात आलं का? 0 1 2 4 5 0. हे काय होतील? पॉवर ऑफ 10 होतील. बिफोर डेसिमल विल बी पॉवर ऑफ 10. लक्षात आलं का? बिफोर डेसिमल विल बी पॉवर ऑफ 10. क्लिअर आहे? बिफोर डेसिमल विल बी पॉवर ऑफ 10. एक्झाम्पल बघूया पटकन. 6.6743. 6 हा 6 काय होईल? पॉवर ऑफ 10. हा 6 काय होईल तुमचा? पॉवर ऑफ 10. लक्षात आलं का? हा 6 काय होईल तुमचा? पॉवर ऑफ 10. चल एक्झाम्पल बघूया. डेसिमलच्या नंतर काय? 67. 67 चा कशामध्ये बघणार? 4. 67 चा 4 मध्ये बघा. 67 चा 4 मध्ये त्याची व्हॅल्यू किती आहे? 4721. मीन डिफरन्स मध्ये चला. मीन डिफरन्स मध्ये काय बघायचं? 3. स्ट्रेट रो मध्ये चला. स्ट्रेट रो मध्ये गेल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं 3 ची व्हॅल्यू किती आहे? 3. मग ऍडिशन केली तर काय भेटलं मला? 4724. लक्षात आलं का? 4724. पटकन 4724.
ओके, एक्झाम्पल बघा, हे झालं माझं. हा, नवीन एक नियम लक्षात ठेवा. प्रत्येक शिक्षक वेगवेगळा सांगतो, मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने बघून घ्या. नियम असा लक्षात ठेवायचा, डेसिमल पुट करायचा पर डिजिट नंतर. डेसिमल कुठं पुट करायचा? आफ्टर पर डिजिट. डेसिमल कुठं पुट करणार तुम्ही? आफ्टर पर डिजिट. बघा इथं लिहिलंय, पुट डेसिमल आफ्टर पर डिजिट. ठीक आहे, म्हणजे पर डिजिट काय तुमचा 4 आहे, मग 4च्या अगोदर काय आला तुम्ही डेसिमल लिहिला, म्हणजे काय आन्सर आला 4.724. लक्षात आलं का? आणि हा जो काय 6 आहे तो काय होईल? पॉवर ऑफ 10, म्हणजे काय 4.724 इंटू 10⁶. कळालं का? डेसिमल 4724 आलं, डेसिमल कुठं केला? पर डिजिट नंतर पुट केला, 4 पॉईंट झाला. 4.724 इंटू हा 6 जो आहे, हा 6 पुढे शिफ्ट झाला 10⁶. कळालं का? उद्या याचं ऍप्लिकेशन आपल्याला सुरुवात करायची, आज प्रॅक्टिस करा. नेक्स्ट एक्झाम्पल पटकन. पॉवर ऑफ 10 काय होईल? पॉवर ऑफ 10 किती असेल? पॉवर ऑफ 10 किती असेल? ऋतुजा काय अडचण आहे का? ठीक आहे, पॉवर ऑफ 10 किती होईल? 3. पॉवर ऑफ 10 किती होईल? 3. चला, रिमेनिंग किती आहे? 50चं 77. 50चं 77. 50चं 77 मध्ये बघितलं मी. 50चं 77 जर बघितलं, 50चं 7 मध्ये बघितलं किती आलं? 3214 आणि 7 ची व्हॅल्यू किती आहे? 5. दोघांची ऍडिशन केली किती भेटलं मला? 3219. 3219. 3219 आलं. डेसिमल कुठं पुट करू पटकन? आफ्टर कशानंतर पुट करा मला? एक्झाम्पल मध्ये बघा आणि सांगा. 3 नंतर, म्हणजे काय झालं? 3.219 इंटू 10⁻3. आलं का लक्षात? नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सॉल्व करता येईल? सॉल्व करा. सेवन झिरोचा 0 मध्ये बघायचा आहे. 70चा 0 मध्ये बघायचा आहे. तो आहे तुमचा 5012. तो आहे तुमचा 5012. आणि रिमेनिंग काय झालं? रिमेनिंग व्हॅल्यू किती बघायची? 7 मध्ये. त्याची व्हॅल्यू आहे 8. म्हणजे काय झालं? 5020. डेसिमल कुठं पुट करणार? 5च्या नंतर, म्हणजे आला आन्सर माझा 5.020 इंटू 10⁻1 इंटू 10⁻1. क्लिअर आहे का? नेक्स्ट एक्झाम्पल पटकन सॉल्व करायचं आता. नेक्स्ट एक्झाम्पल आहे. फाइव एट चा 0 जर बघितला 3802 येतं. मेन डिफरन्स मध्ये 4 ची व्हॅल्यू बघितली, ती व्हॅल्यू आहे 4. मग ऍडिशन केली, मग आन्सर काय येईल माझं? 3.806 इंटू 10⁻0. आलं? 3.806 इंटू 10⁻0. इथं 2 बार आहे. इथं काय तुमचं 2 बार आहे बघा. 2 बार. 2 बारचा अर्थ काय होतो? बारचा अर्थ काय होतो? पटकन, बारचा अर्थ काय होतो? निगेटिव्ह, म्हणजे पॉवर ऑफ -2. लक्षात आलं का? पॉवर ऑफ काय होईल? -2 आन्सर असेल. आता कशामध्ये बनणार? 83चा 6 मध्ये बघितलं. 83चा 6 बघितलं, काय आन्सर आला? 6855. आणि मीन डिफरन्स मध्ये बघितलं 4, त्याची व्हॅल्यू आली माझी 6.
दोघांची ऍडिशन केली, आन्सर आला 6861. डेसिमल आफ्टर पुट डेसिमल आफ्टर पर डिजिट म्हणजे 6.861 इंटू 10⁻². कळलं का सगळ्यांना? सॉल्व करा, पटकन सॉल्व करा. विदिन 30 सेकंद तुम्हाला आन्सर मिळाला पाहिजे. स्पीड वाढवा. 70चं 9 बघायचंय. तुमच्या समोर लॉक टेबल अवेलेबल आहे. 70चं 9 बघितलं, 5117 आलं. मीन डिफरन्स मध्ये त्याची व्हॅल्यू 1 आहे. 5118 आलं, 5118 आलं, 5118 आलं आणि डेसिमल पुट केला 5.118 इंटू 10⁻². स्पीडली आन्सर शोधण्याचा प्रयत्न करा. आता तुमच्या जवळ लॉक टेबल तुमच्या फ्रंटला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नाहीये. आता होमवर्क असेल, होमवर्क साठी तुम्हाला एक्झाम्पल आहेत. जेवढे होमवर्क सॉल्व्ह करशाल तेवढे तुमची लॉक टेबलची भीती निघून जाईल. जेवढे तुम्ही होमवर्क सॉल्व्ह करशाल तेवढी तुमची लॉक टेबलची भीती निघून जाईल. घेतलं स्क्रीनशॉट, आन्सर आहे त्याचे. या आन्सर साठी स्क्रीनशॉट. हे आन्सर व्हेरीफाय करण्यासाठी